आज 12 मध्ये तुम्ही उपोषण करताय, काय मागणी आहे तुमची नेमकी? नमस्ते, जय भीम, सलाम वालेकुम। माझी मागणी अशी आहे का मोदी सरकारने आणि फडणवीस सरकारने जी कायदा काढलेला आहे गौ हत्येचा, तर त्याच्यामुळं काय होतंय, फार लोकांना त्रास व्हायला लागला। त्याच्यामुळं काही समाजकंटक आपली पोळी साधण्यासाठी गायीचा आधार घेऊन मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचं हेतू आहे। ह्याच्यासाठी आमची बी इच्छा आहे हिंदू भावांचे मन नाही दुखावे आणि गायीला राष्ट्रीय माता घोषित करण्यात यावी, ही आमची विनंती आहे। फडणवीस सरकारने आमची मागणी पूर्ण करावी। साधारण ही मागणी मंजूर होण्यासाठी किती दिवस तुम्ही आंदोलन करणार आहात? आमचं आत्ता आंदोलन 3 दिवसाचं आहे। नंतर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आमच्या समाजात चळवळ उभी राहणार आहे आणि बाबासाहेबांनी जे आम्हाला अधिकार दिलेले आहे चळवळीचे संविधानाने, त्याच्याप्रमाणे आमच्या समाजामध्ये कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यात चळवळ उभी राहण्याचे आदेश आम्हाला कळतात। तुम्ही जी मागणी केली त्या संदर्भात शासनाला सरकारला पत्रव्यवहार केलाय का? हो, केलाय। मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र दिलं, प्रांत साहेबांना पत्र दिलं, पोलीस स्टेशनला पत्र दिलं, अजून बी खात्यात पत्र दिलेले आहेत आम्ही कायदेशीर। काय मागणी आज आंदोलन करताय? कासमबाईंनी जो हा लढा उभा केलेला आहे, ही बाब अतिशय उल्लेखनीय आहे। एक मुस्लिम समाजातला व्यक्ती जो सामाजिक कार्यकर्ता आहे, तो आज विचार करतो की हिंदू जनभावना दुखावल्या नाही पाहिजेत, हिंदू आक्रोश आज झाला नाही पाहिजे आणि विशेषतः हिंदू आणि मुस्लिमांमध्ये ज्या धार्मिक भावना आहे त्या भडकल्या नाही पाहिजेत, तेढ निर्माण नाही झाले पाहिजे। अशा चांगल्या सद्भावनेने आणि हेतूने यांनी हे आंदोलन केलेलं आहे। त्या आंदोलनाला भारतीय जनता पार्टी म्हणून आमचा पाठिंबा आहे। कारण हा जो विषय आहे, गोमाता ही आमच्यासाठी प्रतिदेवता आहे। गाई ही संविधानाने जरी तिला पशु म्हणून घोषित केलं असलं तरी तिचं स्थान जे आहे धार्मिक ग्रंथामध्ये ती गोमाता म्हणून आहे आणि त्या अनुषंगाने ह्या गोमातेला राष्ट्रीय पशु घोषित करून सगळ्यांची मन जिंकण्याचं काम ह्या मोदी सरकारने आणि भाजप सरकारने करायचं आहे। म्हणून हे सगळे कासमबाई असतील, त्यांचे सहकारी असतील, सगळे बसले आणि आमचा त्यांना पाठिंबा आहे। या ठिकाणी उपोषण चालू आहे, येणाऱ्या काळामध्ये जर मागणी मंजूर नाही झाली तर काय भूमिका असणार आहे? आम्ही सरकारमध्ये असल्यामुळं आम्ही आमच्या सरकारला एक पदाधिकारी म्हणून आमच्या लेटर पॅडवर आम्ही ह्यांच्या मागण्या या आमच्या सरकारपर्यंत योग्य रीतीने आणि योग्य माध्यमातून पोहोचवण्याचा 100% प्रयत्न करू। आणि राहिला विषय यांच्या आंदोलनाचा, तर हे आंदोलन जिल्हाभर करणार आहेत, राज्यभर करणार आहेत आणि यांचं जे टार्गेट आहे ते देशभर करणार आहे, पण सनदशीर मार्गाने आणि शांतीच्या मार्गाने। आमची देखील त्यांना विनंती तीच आहे आणि ते देखील हिंसा करणारे लोकच नाही, हिंसा करणारी जमातच नाही मुळात म्हणजे त्यांची। परंतु काय होतं, काही मतलबी लोक ज्यांना तेढ निर्माण करून स्वतःचे राजकीय पोळी भाजून घेऊन स्वतःचे खिसे भरायचे आहेत, लक्ष्मी दर्शन करून लक्ष्मी दर्शनाचा मलिदा खाऊन त्यांना काय करायचे, स्वतःची घरं भरायच्यात, या हेतूने ते लोक तेढ निर्माण करतात। आणि भारतीय जनता पार्टी हा भेदभाव मानणारी पार्टी नाही। भाजपबद्दल जे संभ्रम निर्माण केले जातात, फेक नेरेटिव्ह निर्माण केले जातात, ते फेक नेरेटिव्ह निर्माण होऊ नये म्हणून आम्ही आता यांच्या लढ्यात आलेलो आहे बघा।